तर आपण रोहू फिश फ्राय मसाला करणार आहोत. तर त्याचं मी ऑलरेडी तर मिक्सरमध्ये आलं लसूण पेस्ट थोडीशी केली होती. तर अजून थोडे टाकणार आहे मी त्याच्यात 2 हिरव्या मिरच्या. ही बंगाली डिश आहे त्याच्यामुळं फर्स्ट टाईम करते, माहिती नाही कशी होणार आहे, तर ट्राय करायचं आहे. थोडीशी मोहरी घेते कारण सवय नाही आहे मोहरी खायची. जिरं थोडंसं आणि कोथिंबीर, एक थोडे धणे घ्यायचे. त्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ह्याची पेस्ट करायची आहे, किंचित, जास्त नाही. तर आपण मिक्सर लावूया. त्याच्यात मी अजून एक इन्ग्रेडियंट ॲड केलं आहे, म्हणजे कांद्याशिवाय आपले मसाला होणारच नाही. तर आता आपण वाटण करूया. तर आपला मसाला एकदम रेडी आहे. आता आपण फिशची तयारी करूया. तर मी इथं मच्छी घालते, फ्राय करते. तर मी मच्छी टाकली आहे, पण त्याला अगोदर फ्राय करून घेऊया छान. हा मच्छीला मी ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवलं होतं, लाल तिखट आलं लसूण लावून. तर आपण त्याला दोन्ही साईडनं फ्राय करून घेऊया छान पैकी असं तेलात. आणि त्याच तेलात आपण मसाला फ्राय करणार आहोत. तर दोन्ही साईडनं जरा भाजून घेतली किती छान राहते. तर मच्छी आपली ऑलमोस्ट भाजलेली आहे. तर आपण काढूया तिला. तर मच्छी काढली आणि त्याच मसाल्यात तेलात आपण अगोदर हे खडे मसाले घालणार. हळद, लाल तिखट, जो ग्रीन मसाला तयार केलेला तो पण टाकायचा. त्याला चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. त्याच्यात टोमॅटो टाकायचा, त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकूया. पाणी ॲड करूया. चांगली उकळी यायला देऊ. तर आपण बघूया. वाव, रस्सा मस्त शिजलेला आहे. तर आपण थोडंसं मीठ ॲड करूया त्याच्यात चवीपुरतं. ऑलरेडी मीठ टाकलं होतं मी. आणि ही मच्छी सोडूया त्याच्यात. आणि झाकण लावूया. तर आपण बघूया. तर ऑलमोस्ट आपली मच्छी तयार आहे. 1-2 मिनटं नंतर आपली ती तयार. तर मच्छी शिजली की नाही बघूया आपण. फ्राय करूया. ओके, मच्छी शिजलेली आहे. तर आपण गार्निश करूया ओली कोथिंबीरने. आपला रोहू फिश एकदम तयार आहे. तर नक्कीच मी रेसिपी कशी केली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझ्या अशाच व्लॉगसाठी तयार राहा. चला तर मग, बाय.